मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा। मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून उपोषण करणार। मराठा उपसमिती बरखास्त करण्याची मागणी। राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष बाहेर। राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यानं पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची चर्चा। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातील प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक। नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड कुलकर्णीला कोर्टात हजर केलं। कुलकर्णीसह मनीषा वाघमरेही दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर। शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार। खैरनारशी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियातून संपर्क ज्यांनी साधलेला आहे त्यांची चौकशी होणार। 2025 मध्ये ही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता अशी चर्चा। सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। 2025 मध्ये जयपूरच्या बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचं उघड। नीट परीक्षा रद्द झाल्याचा प्रकरण आणि या प्रकरणातून नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश। महाराष्ट्र टीईटी परीक्षा पुढे ढकलली। टीईटीची परीक्षा 21 जून ऐवजी आता 28 जूनला होणार। नीट यूजी परीक्षेमुळे वेळापत्रकात बदल। कारागृहात असूनही भोंदू अशोक खरातची कमाई सुरूच। रिंग रोडच्या भूसंपादनामुळे मिळणार सुमारे 3 कोटी। गवळणे परिसरातही खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे जमीन। पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा हैदोस। शुभम लोणकरनं घेतली गोळीबाराची जबाबदारी। एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांना धमकी। नागपुरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी रात्रीपासून ठिय्या आंदोलन। बोधचिन्हाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। बोधचिन्हात शव प्रतीकांसह वैष्णव प्रतीकांनाही समान स्थान देण्याची मागणी। वैष्णवपंथीयांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्रात ओला, उबर, रॅपिडो बंद होणार। प्ले स्टोअर, ॲपल स्टोअरवरून ॲप्स हटवण्याचे आदेश। मांडवा गेटवे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद। मेरीटाईम बोर्डाचे परिपत्रक जारी। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय। 50 वर्षीय गतिमंद महिलेवर 25 वर्षीय तरुणाचा अत्याचार। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील संतापजनक घटना। विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन नोंदणी करता येणार। पूजेसाठी भक्तांना 2100 रुपये भरावे लागणार। उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी भाजपा आमदार कुलदीप सेनगरला सुप्रीम कोर्टाचा दणका। जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा हायकोर्टाचा निर्णय केला रद्द। देशातील बेरोजगार युवक झुरळांसारखे बेरोजगार तरुण मीडियात जातात। आरटीआय कार्यकर्ते बनतात। सरन्यायाधीश सूर्यकांत यांची संतापजनक टिप्पणी। पंतप्रधान मोदी 9 वर्षांनंतर नेदरलँडमध्ये। ढोल ताशांच्या गजरात मोदींचं स्वागत। मोदी पंतप्रधान डिक शूफ यांना भेटणार। संयुक्त अरब अमिरात भारताच्या मदतीला 3 कोटी तेल पिंप भारतासाठी आरक्षित। पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचं फलित। ISIचा क्रमांक 2च्या म्होरक्याचा खात्मा करण्यात यश। अमेरिका, नायजेरियाची संयुक्त कारवाई। ISIचा क्रमांक 2चा अबू बिलाल अल मिनोकी ठार। कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण। इराण युद्धावरून चीनचे अप्रत्यक्षरित्या खडेबोल।